वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने हादरलेल्या पुण्यामध्ये पुन्हा एकदा अशाच प्रकारची घटना समोर आली आहे। उरुळी कांचन जवळच्या सोरतापवाडीत सासरच्या त्रासाला कंटाळत एका इंजिनियर महिलेने आत्महत्या केली आहे। दीप्ती चौधरी नावाच्या या महिलेने 3 वर्षाच्या मुलीसमोरच गळफास घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली। या प्रकरणी उरुळी पोलिसांनी पती, दीर आणि सासू सासरे अशा 4 जणांविरोधात गुन्हा दाखल केला, तर सासू आणि पतीला अटक केली। दीप्तीचं लग्न 2019 मध्ये झालं होतं, मात्र त्यानंतर सातत्यानं सासरच्यांकडून तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा छळ करण्यात आल्याचा आरोप आहे। दरम्यान दीप्तीची सासू सुनीता चौधरी भाजपची सरपंच आहे, तर सासरा कारभारी चौधरी शिक्षक असल्याची माहिती समोर येते। दीप्ती चौधरी या महिलेच्या आत्महत्येनंतर तिच्या घरच्यांनी सासरच्यांवर गंभीर आरोप केले। आपल्या मुलीचा मानसिक तसंच शारीरिक छळ झाल्याचा आरोप दीप्ती चौधरीच्या आई-वडिलांनी केला। 50 तोळे सोनं लग्न करून दिलं, 50 तोळे सोनं देऊन। पहिली तिली मुलगी आता पावणे 3 वर्षाची होईल, 3 वर्षाची होईल, तर त्यांना मुलगा हवा होता, पण त्यांनी तिला प्रेशर करून 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 तिला ॲबॉर्ट करायला लावलं। ॲबॉर्ट झालं ते पण सिजर करून ॲबॉर्शन झालं, असं नॉर्मल नाही झालं। म्हटलं मम्मी मला नाही सहन होत ग, तेच सारखं त्याच गोष्टी मला नाही सहन होते। तर मी तिला समजून सांगितलं। 7:30ला फोन ठेवला मी आणि 1 तासात तर लगेच फोन आला तिचं, असं झालं पडू। लग्नानंतर व्यवस्थित सर्व चालू, शेवटच्या काही वर्षात तिचं ऑपरेशन झाल्यानंतर तिला त्या काळामध्ये खूप त्रास झाला। तो त्रास तिला असह्य झाला, तिला वाटतं की पुढे सुद्धा हे गोष्टी घडणार, ते मुलगा होईपर्यंत मला आता अत्यंत त्रास द्यायला लागतील। त्यांनी खूप त्रास द्यायला चालू केला आणि माझ्या मुलीने त्या शेवट डिसिजन घेतलं आणि वाईट झालं। आमच्या मोठ्या परिवारातली लाडकी मुलगी होती माझी। तर पुण्यातील दीप्ती मगर चौधरी आत्महत्येप्रकरणी महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पीडित कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली। त्यानंतर पत्रकार परिषद घेत चाकणकरांनी तपासाबाबत माहिती दिली। दीप्तीचं 5व्या महिन्यात दीप्तीचं अबॉर्शन करण्यात आल्याचा तिच्या आईवडिलांचा आरोप असून याविषयी तपासणीचे आदेश दिल्याचंही चाकणकरांनी म्हटलंय। यामधले जे 4ही आरोपी होते, म्हणजे सासू, सासरा, दीर आणि नवरा, हे 4ही फरार होते। त्यामुळे मगर कुटुंबियांची एक मागणी होती की आम्ही जोपर्यंत आरोपी सापडत नाही तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही। आणि त्यापैकी त्यांनी काल रात्री म्हणजे तो पती आणि सासू यांना अटक केली। त्यांना 31 तारखेपर्यंतची PC लागू झालेली आहे। अजून 2 आरोपी फरार आहेत, पण ते आज उद्या 2 दिवसामध्ये निश्चितपणाने विशेष पथकाच्या माध्यमातून सोडून कळू। राज्यामध्ये अनेक नेते मंडळींकडून बेताल वक्तव्य सुरू आहेत। काही जण एकमेकांवर टीकाची झोड उठवत आहेत, तिथपर्यंत ठीक। आता अक्षरशः मुख्यमंत्री फडणवीसांच्या पत्नीबाबत एका कार्यक्रमात आक्षेपार्ह विधान करण्यात आलंय। भंडाऱ्याच्या एका कार्यक्रमात गायिका अंजली भारतीने अमृता फडणवीसांबाबत अतिशय आक्षेपार्ह वक्तव्य केलं। भीम मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केलं असताना एकाने खालून पैसे देखील उधळल्याचं पाहायला मिळतंय। 5-6 वर्षाची पोरगी अगोदर नंगी राहत होती, तरी तिच्याकडे कोणी वाईट नजरेनं पाहत नव्हतं। आता 1 महिन्याची पोरगी तुमच्या समोर नंगी ठुशी वाटत नाही। कुठं मानसिकता ढसळते आमची, विचार करा तुम्ही। 2 वर्षाच्या पोरीवर बलात्कार झाला, 2 वर्षाच्या पोरीवर फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या। कसं सरकार फाशी देईल? ही मोठी सरकार फाशी देईल का? मी तर म्हणतो इमानदारीच्यानं त्या बलात्कार करणाऱ्याला सांगतो, कोण्या पोरीवर, कोण्या माय बहिणीवर बलात्कार केल्यापेक्षा ना बलात्कार केला। दरम्यान अंजली भारतींच्या वादग्रस्त विधानाविरोधात राज्य महिला आयोग अंजली भारतींना नोटीस पाठवेल असं रुपाली चाकणकरांनी म्हटलं। अशा पद्धतीने वक्तव्य करणं अत्यंत चुकीचं आहे। अशा पद्धतीची वक्तव्य होऊ नयेत। बलात्कार या घटनेचा निषेध करत असताना किंवा बलात्काराचं आपण हे घटना घडू नये हे सांगणं जर त्यांचा उद्देश असेल, तर कुणावर तरी बलात्कार कर हे सांगणं अत्यंत चुकीचं आहे। त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या घटनेचा, वक्तव्याचा मी निषेध करते। आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीनं त्यांना निश्चितपणाने नोटीस पाठवू। बलात्कार करा हे कसं म्हणू शकतं? नाशिकमधील प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव न घेतल्याचा आरोप करत वन विभागाच्या महिला कर्मचाऱ्यांनी भाषणावर आक्षेप घेतला होता।
यानंतर माझ्याकडे डॉक्टर आंबेडकरांचं नाव घ्यायचं अनावधानाने राहिलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो असं गिरीश महाजन म्हणाले. एखादा शब्द राहून गेला म्हणून राजीनामा मागणं, अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणं योग्य नाही आहे असंही त्यांचं म्हणणं आहे. तर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आपल्याला नितांत आदर आहे असंही त्यांनी सांगितलं. मागणी तर काही कोणी करू शकतो, त्याबद्दल काही दुमत नाहीये. मी कालही या गोष्टीचा खुलासा केला आणि भाषण संपल्याबरोबर मला 2 मिनिटं काय गोंधळ असं चाललं नाही. म्हटलं हो चुकून झालं, अनावधानाने झालेलं आहे. खरं दिलगिरी व्यक्त करतो, कोणाची भावना दुखवण्याचा माझा याच्यामध्ये उद्देश नाही. आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे. तर विरोधकांनी डॉक्टर आंबेडकरांचं नाव न घेतल्यामुळे गिरीश महाजनांवर विरोधकांनी निशाणा साधला. पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे मॅडम, मी माफी मागणार नाही, पण पालकमंत्र्यांनी त्यांची ही चूक पदरात घ्यावी. मला मीडियाशी घेणं नाही मॅडम, मला सस्पेंड केलं, मी माणूसच्या गाड्या उपसी, मी माफी काम करेन, पण बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही. मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम. बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही. 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत, पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात. पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायला लाजच वाटते, कारण संविधान निर्माण करत असताना सुद्धा बाबासाहेबांनी ते निर्माण करू नये. संविधानाला विरोध करणारी मंडळी आहेत, त्यामुळे यांचा विश्वास कुठे संविधानावर आहे. बाबासाहेबांचं नाव घेणाऱ्यांना लाज वाटत असेल तर या देशात राहण्याचा अधिकार आहे का? जे संविधानाला मानत नाहीत ते देशामध्ये या खुर्चीवर बसण्याचे अधिकारी आहेत का? हा खरा प्रश्न येतो. भारत प्रजासत्ताक झाला. हां, अशा वेळेला डॉक्टर आंबेडकरांच्या नावानंच त्या सोहळ्याची सुरुवात व्हायला पाहिजे, हे सत्य आहे. आणि ती जी मुलगी आहे जाधव, तिच्या त्या भावना उचमळून आल्या, त्यांचाही सन्मान व्हायला पाहिजे. त्यांनी ज्या पद्धतीनं डॉक्टर आंबेडकरांचा अपमान झाला म्हणून गणवेशामध्ये निषेध व्यक्त केला, मी त्यांचंही कौतुक करतो. पण आता मंत्र्याने माफी मागितलेली आहे, नाक घासलेला आहे, ह्याच्यावरती आता फार विषय ताणू नये. तर मंत्री गिरीश महाजनांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. ते जर म्हणत असतील की अनावधानाने चूक झाली तर अनावधानाने हकालपट्टी करा. गिरीश महाजनांनी जाणीवपूर्वक विधान केलं नसल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला. आणि माझ्या मंडळातून त्यांना काढून टाकलं पाहिजे. ज्या संविधानाच्या जोरावरती असणारं ते मंत्रिमंडळ झाले तेच त्यांना माहीत नसेल कोणी लिहिलंय आणि कोणी हे केलंय, ते त्याला ठेवण्यात काय अर्थ आहे? गिरीश महाजनांनी त्यांचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणतात की अनावधानाने झालं असेल, दिलगिरी व्यक्त की अनावधानाने असणारे मंत्रिपद काढून टाका ना. मंत्रिपद सुद्धा अनावधानाने काढून टाका. तर मंत्री गिरीश महाजनांनी लेखी माफी मागावी आणि तक्रार अशी मागणी वनरक्षक कर्मचारी माधवी जाधव यांनी केली. पाहूया. संविधानिक लढाई लढतोय आणि संविधानाच्याच ह्याच्याने हे करतोय. मागणी तर माझी ॲट्रॉसिटीची होती. परत एकदा सांगते, त्यांचं सुदैव आहे आणि माझं दुर्दैव आहे. आमच्या सगळ्या बांधवांनी अभ्यास केला, पण याचा अर्थ आम्ही त्यांना सोडतोय असंही नाहीये. त्यांनी वैयक्तिक दिलगिरी व्यक्त केली, त्या दिलगिरीला ती तकलाद होती, तिला मी काही मानत नाही. त्यांनी लेखी माफीनामा, वैयक्तिक माझा, तमाम भारतीय आंबेडकरी अनुयायांचा आणि तमाम भारतीयांचा त्यांनी लिखित स्वरूपात माफीनामा द्यावा, हीच माझी कालच्या प्रकरणातून अपेक्षा आहे. गिरीश महाजन यांच्या विरोधात हिंगोलीत आंबेडकरी अनुयायी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. गिरीश महाजन यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यावर शाईफेक झाली आहे. प्रजासत्ताक दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नगरपालिकेत लावला नाही यावरून विविध संघटनांनी सकाळी एकत्रित आंदोलन केलं. तसं सचिन सातव यांच्यावर शाई फेकण्यात आली. यामुळे बारामतीत नागरिकांमध्ये तणाव पाहायला मिळाला. धाराशिवच्या मुरुम नगर परिषदेत मुख्याधिकारी सचिन भुजबळ यांच्यावर शाईफेक झाली. नागरिकांनी कार्यालयात घुसून घेराव घालत आंदोलनात भाग घेतला. प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण कार्यक्रमात डॉक्टर आंबेडकरांचा फोटो न लावल्यानं भीमसैनिक आक्रमक झाले. दरम्यान सचिन भुजबळ यांचं निलंबन करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. या घटनेमुळे मुरुम नगर परिषद परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो जोडणीला आता गती मिळणार आहे. मेट्रो लाईन 8 द्वारे ही जोडणी होईल. त्यासाठीच्या भूसंपादनासह विविध मंजुरीची कामं 6 महिन्यामध्ये पूर्ण करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. तर हा प्रकल्प 3 वर्षात पूर्ण करावा असे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत दिले आहेत. नाशिकमधून किसान सभेचा निघालेला लॉंग मार्च कसारा घाटातनं खाली उतरलाय. एकीकडे मोर्चाचं शिष्टमंडळ सरकारसोबत चर्चा करण्यासाठी मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे. दुसरीकडे आंदोलकांचा मोर्चा सुरूच आहे. सर्व मागण्या मान्य केल्याशिवाय मागे हटणार नाही असा निर्धार आंदोलकांनी केलाय. भातसा फाट्याजवळ मोर्चाचा आजचा मुक्काम असणार आहे. किसान सभेच्या लॉंग मार्चचं प्रतिनिधीचं शिष्टमंडळ आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक पार पडते. दुसरीकडे मोर्चा अजूनही सुरूच आहे. मुखावणे फाट्याजवळ मोर्चाचा दुपारचा थांबा होता. त्यानंतर मोर्चा मार्गस्थ झालाय. या बैठकीनंतर आंदोलन स्थगित होणार का याकडे लक्ष असेल. वनजमिनी कायद्यात सुधारणा, 7/12 नावावर आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची मागणी, आदिवासी शाळा वाढवण्याची मागणी, पाण्याची कमतरता, नदीजोड प्रकल्प, पेसा कायद्याअंतर्गत भरती अशा विविध मागण्यांकरता हा मोर्चा काढण्यात आलाय. बोरिवलीच्या नॅशनल पार्कमध्ये वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण केल्यानंतर अतिक्रमणाविरोधात 10 घरांवर कारवाई झाली. या कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात गोंधळ झालाय. आदिवासी पाड्यामधील नागरिक आणि पोलीस यांच्यात झटापट झाली. पोलिसांवर दगडफेकीचाही प्रयत्न झालाय. मात्र ही कारवाई मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार होत असल्याचं नॅशनल पार्कच्या प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. या सगळ्या गोंधळानंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाल्यानं नॅशनल पार्क आजच्या दिवशी बंद ठेवण्याचा निर्णय झाला. दरम्यान सकाळी झालेल्या गोंधळानंतर वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीनंतरही तोडक कारवाई स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले. बोरिवलीमध्ये काही घटकांना घरं दिलेत तरी सुद्धा काही घटकांनी कायम तिथं राहिलेले आहेत आणि त्या सर्व बाबीमध्ये आता निर्णय घेण्यासाठी ते बैठकीला चाललेलो आहे. त्याच्यात सकारात्मक निर्णय घेतला जाईल आणि शांतता प्रस्थापित केली जाईल. लोगों को पिटा गया है नाईक साहब, लोगों को पिटा गया है. मला काही माहिती नाही. मी आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून माहिती घेऊन नंतर आपल्याशी परत बोलेन. अहिल्यादेवी होळकर यांनी वाराणसीत निर्माण केलेल्या ऐतिहासिक मणिकर्णिका घाट हा तोडण्यात आलाय. मणिकर्णिका घाटावर भाजप सरकारने बुलडोझर चालवल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आलाय. त्याचा निषेध करत संभाजीनगर इथे मूक धरण आंदोलन करण्यात आलं. तोंडाला काळा मास्क लावून आंदोलन करण्यात येते. विरोधी पक्षातील सर्व नेते आणि कार्यकर्ते मूक धरण आंदोलनात सहभागी झाले. आंदोलनात पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या कार्यालयासमोर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक कोकणवाडी इथे केलं जात आहे. विटामध्ये माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या घरासमोर काळ्या जादूचा प्रयोग घडलाय. घटनेप्रकरणी बंगाली बाबासह दोघांची धिंड काढण्यात आलेली आहे. विटा येथील भाजपचे नेते माजी आमदार सदाशिव पाटील यांच्या घरासमोर मंतरलेले काळे उडीद, मोहरी आणि माती यांचं मिश्रण कागदाच्या पुडीतनं टाकण्यात आलं. हा प्रकार घरातल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये समोर आला. त्याआधारे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी संशयित तरुणासह त्या बंगाली बाबूचा शोध घेत त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलाय. कॉलोनी में जो आंखों का डॉक्टर है ना, मैं उनसे पता किया था जी मैं गांव में डॉक्टर देखा गया है, थोड़ा प्रॉब्लम हो रहा है मुझे जाने की. तो मेरे को बोला तो चल इधर है, तो मेरा भी एक काम करना. तो मैं बोला क्या काम है बोलिए, मैं कर देंगे. तो उधर गया तो डंबर का काम चालू था, तो मुझे उतार दिया. मुझे एक पुड़िया दिया, बोला सामने से उधर डालते हुए निकल जाना. तो किसका घर नहीं घर मुझे उतना मालूम नहीं. मैं उधर से निकल गया डाल के. तो उधर देखा तो डॉक्टर का वो बंद था. तो मैं उधर से घूम के चला. उतना में सुनील भाई उधर आया था मेरे को लेने के लिए. तो मैं पैदल ही चला गया उधर से. मुंबईच्या मालाडमध्ये मालवणीमधील भारत माता शाळे शेजारील एका घरात सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. स्फोटात 7 जण जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान सिलेंडर स्फोट कशामुळे झाला याचा तपास मालवणी पोलिसांकडून सखोलपणे केला जातोय. या घटनेमुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झालाय. पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. नाशिक समृद्धी महामार्गावर केवळ 4 चाकी वाहनांना परवानगी असतानाही एक व्यक्ती स्कूटी घेऊन निघाला असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद घाटाजवळचा हा व्हिडिओ आहे. एक वृद्ध व्यक्ती स्कूटी घेऊन जात असल्यानं समृद्धीवरची सुरक्षा कशी कुचकामी आहे हे पुन्हा एकदा समोर आलं. वाशिम बाजार समितीत सोयाबीनला विक्रमी दर मिळाला. गेल्या 5 वर्षात प्रति क्विंटल 5,200 ते 5,625 इतका दर मिळालाय. हमी भावापेक्षाही अधिक दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. गेल्या 5 वर्षांपासून सोयाबीनला 3,800 ते 4,800 रुपये दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला होता. भारत आणि युरोपियन महासंघ यांच्यातल्या ऐतिहासिक मुक्त व्यापार करार आज प्रत्यक्षात आलाय. गेल्या 20 वर्षांपासून या महत्वाकांक्षी करारावर चर्चा सुरू होती. अखेर आज पंतप्रधान मोदी आणि महासंघाचे अध्यक्ष अँटोनियो कॉस्टा आणि उर्सुला वॉन लेयन यांच्या उपस्थितीत करारावर सह्या झाल्या.
एकीकडे अमेरिकेने जबरदस्त टॅरिफ लादत भारताची कोंडी केली, दुसरीकडे ग्रीनलँडच्या वादावरनं अमेरिकेने युरोपियन महासंघालाही अमेरिकेने धमक्या द्यायला सुरुवात केली. अमेरिका आणि चीन यांच्या कोंडीतनं मुक्त होत युरोपीय महासंघ आणि भारताने एकमेकांशी करार करत नवा प्रगतीचा मार्ग निर्माण केला. या कराराचा भारताला मोठा लाभ होईल असं सांगितलं जात आहे. भारतीय उत्पादनांना युरोपची विस्तृत बाजारपेठ भारतासाठी खुली होईल. तसंच 90% जास्त वस्तूंवरील आयात शुल्क कमी किंवा रद्द करण्यात आले. आज भारत ने अपने इतिहास का अब तक का सबसे बड़ा फ्री ट्रेड एग्रीमेंट संपन्न किया है. आज 27 तारीख है. ये सुखद संयोग है कि आज ही के दिन यूरोपियन यूनियन के 27 देशों के साथ भारत ये एफटीए कर रहा है. यह एफटीए भारत और यूरोपियन यूनियन के बीच इन्वेस्टमेंट को बूस्ट करेगा, नई इनोवेशन पार्टनरशिप बनाएगा और वैश्विक स्तर पर सप्लाई चेन को मजबूत करेगा. यानी यह सिर्फ ट्रेड एग्रीमेंट नहीं है, यह साझा समृद्धि का नया ब्लूप्रिंट है. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अयोध्येत जाऊन रामाचं दर्शन घेतलंय. पद्म पुरस्कार जाहीर झाल्यावर प्रभू श्रीरामाच्या चरणी ते नतमस्तक झाले. उत्तराखंड सरकार चारधाम यात्रेबाबत मोठा निर्णय घेऊ शकते. यात्रेत गैरहिंदूंच्या प्रवेशाबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची चर्चा आहे. उत्तराखंडमधील चारधाम हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थळं मानली जातात आणि आता देशभरात एक वादविवाद सुरू आहे. गैरहिंदूंना 4 तीर्थक्षेत्रामध्ये प्रवेश करण्यापासून रोखलं जाईल का? गंगोत्री मंदिर समितीने या दिशेने पहिलं पाऊल उचलल्याचं स्पष्टपणे सांगण्यात आलंय. कोणत्याही गैरहिंदूंना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. गंगोत्री मंदिर समितीच्या बैठकीत गैरहिंदूंना गंगोत्री धाममध्ये प्रवेश करण्यापासून बंदी घालण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. केदारनाथमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली आहे, तर दुसरीकडे रुद्रप्रयागमध्ये हिमस्खलनाचा इशारा देण्यात आला. उत्तराखंड आणि इतर हिमालयीन राज्यांमध्ये पाऊस आणि हिमवृष्टीचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलाय. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला सतर्कतेचे आदेश देण्यात आले. काश्मीर खोऱ्यात जोरदार बर्फवृष्टी झाली आहे, त्यामुळे बारामुल्ला कटरा रेल्वे ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी बर्फ साचला किंवा रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून ट्रॅक साफ करण्याचं काम प्रशासनाकडून केलं जातं. जम्मू काश्मीरमधील जोरदार बर्फवृष्टीमुळे राष्ट्रीय महामार्ग 44 बंद झालाय, तर नवयुग बोगद्याजवळ साचलेला बर्फ हटवण्याचं काम सुरू आहे. बर्फामुळे मुघल रोड, SSG रोडही बंद झाले. लडाखच्या कारगिल आणि जोजिला पास परिसरात रात्रीपासून जोरदार बर्फवृष्टी होती. ठिकठिकाणी बर्फाची चादर पसरली आहे. बर्फवृष्टीमुळे तापमानाचा पारा खालावला. हिमाचल प्रदेशात अनेक ठिकाणी जोरदार बर्फवृष्टी पाहायला मिळते. पर्यटनासाठी मनालीत दाखल झालेल्या पर्यटकांनी या बर्फवृष्टीचा आनंद घेतला. काश्मीर खोऱ्यात सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे रस्ते आणि हवाई वाहतुकीवर परिणाम होतोय. पुढील 24 तासात आणखी बर्फवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला. श्रीनगरच्या अनेक भागात जोरदार बर्फवृष्टी होती. अनंतनाग, श्रीनगर, बनिहाल, कांजीगुंज परिसरात बर्फाची चादर आहे. बर्फवृष्टीमुळे तापमानात कमालीची घट पाहायला मिळते. जम्मू काश्मीरमध्ये सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे श्रीनगर विमानतळावर येणारी आणि जाणारी 50 विमानं रद्द झाली. श्रीनगर विमानतळावरील अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. यामुळे प्रवाशांना चांगलाच फटका बसला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.